हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. नवीन एनर्जी घेऊन आलेल्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवसाची सुरुवात मेन डोअरला हळदीचे लेपन करून झाली. हळदीचे लेपन मी रोज नाही करत, पण काही खास दिवस असला की करते, किंवा मग खूप काही कामं नसले, रोजचं रुटीन स्लो असलं की मी हळदीचं लेपन करत असते. हळदीचे लेपन केल्यावर मेन डोअर खूप फ्रेश वाटतो. नंतर लगेच स्वयंपाकाला लागले. मुगाच्या डाळीची चटणी करायची होती, म्हणून मुगाची डाळ भिजत घातली. सोबत भोपळ्याची पण भाजी करायची होती. आमच्याकडे रोज 2 भाज्या असतात, एक ओली भाजी आणि एक सुकी भाजी. आणि राजविकाला स्कूल असलं तर तिसरी पण एक भाजी होते, तिच्यासाठी सेपरेट भाजी करावी लागते, कारण तिखट भाजी खात नाही ते अजून. आज बाजरीच्या भाकरी केल्या होत्या सोबत. बाजरीची भाकरी बनवायला मला अजून खास जमत नाही. लग्नाच्या आधी तर मला बाजरीची भाकरी पण करता येत नव्हती. इथे आल्यावर करायला लागले. आता होती हळूहळू प्रॅक्टिस. स्वयंपाक झाल्यावर सगळा किचनमधला पसारा आवरून घेतला आणि किचन ओटा स्वच्छ धुवून घेतला. किचन ओटा मी रोज पाण्याने धुत असते. किचन ओटा पाण्याने नाही धुतला तर तो स्वच्छ झाल्यासारखा वाटतच नाही. सगळे किचन क्लीन करून झाल्यानंतर हॉलमध्ये पण लगेच आवरून घेतलं. राजपिकाने केलेला सगळा पसारा रोज आवरावा लागतो. खेळणीचा पसारा सगळीकडे काढून ठेवलेला असतो. मग परत एकदा सगळी घरं झाडून घेतली. सकाळी एकदा उठल्यावर झाडलेली असतात, पण मग तोपर्यंत पुन्हा राजविका खराब करते. मग पुन्हा सगळी घरं झाडून घेतली. नंतर सगळीकडे धूळ पुसण्यासाठी एक हात मारून घेतला. रोज पुसलं की मग जास्त खराब नाही होत. रोज पुसलेलं असतं तरी ही धूळ कुठून येते काय माहीत. सगळे आवरून झाल्यावर सगळ्यांसोबत जेवण केलं. तर असा होता माझा आजचा एनर्जेटिक दिवस. बाय.